स्वामींनी देवस्थान वडद इथून आपण निघतोय आता धामणखेडच्या खंडोबा. तर चला इथं दर्शन वगैरे सर्व आटेपलं आहे. चला भेटू आपण तिथं गेल्याच्या नंतर. खंडोबा देवस्थान धामणखेड या ठिकाणी आपण आलो आहे आणि चला दर्शन वगैरे घेतो. भेटूया आपण दर्शन झाल्याच्या नंतर. दर्शन वगैरे झाले आणि संपूर्ण हे असं मंदिर आहे बघा. आपल्याला जागरण पण घालायचं आहे इथं देवस्थानाच्या ठिकाणी आणि बाहेर जागरणासाठी सोय केलेली आहे तिथं शेडमध्ये. तर चला आता तिथं जागरण घालणार आहे आपण. वगैरे भरतो. सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट. अरे आपलं साधू खाली घाला काहीतरी. आता काय घाला तो रुमाल फोडा फोडा अशी एकदा वाकवायची बस. फोडा चांगली जोरात फुटली पाहिजे. मधलं काढून ठेवायला निवार फुड का. हा बस तुकडा निघा चिंबाईची बघ. सदानंदाचा येळकोट सगळे सदानंदाचा दर्शन वगैरे झालंय आणि जागरण पण आपण इथं केलंय आणि सर्व काही आटेपलंय. जेवण वगैरे पण झालंय आणि आता आपण आपल्या मार्गाने घराकडे निघतोय आणि गाडी पण नाही. आता पायी जाण्याची वेळ आहे आपल्याला कारण इथपर्यंत गाड्या येते नाही त्याच्यामुळे पायी जावं लागतंय. आता भेटन गाडी तिथून पुढं आपण जाणार. नारायणगावमध्ये आलो आहे. नारायणगावमध्ये काही विकायला आलं ट्रॅक्टरमध्ये काय आहे नमक बघा. बीट आहे मीठ विकायला आलं आहे. कैसा किलो द्या. 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. तर बघा मीठ वापायला आलं आहे ट्रॅक्टरमध्ये. लोक आता मीठ आणत आहे काही पैशासाठी. लोक काही करायला लागली. मिठाच्या द्यायला सुद्धा वापायला आणल्या आणि अजूनपर्यंत बघायला भेटलं. आता पहिल्यांदा बघायला भेटल्या. नारायणगावमधून आपल्याला बस लागली तर चला भेटूया आपण सिन्नरमध्ये गेल्याच्या नंतर. चला जस्ट आता आपण घरी पोहोचलोय आणि सिन्नरला आलो. तिथून पुढं आपण वाईशी म्हणून रिक्षा पकडली आणि मुसागाव फाटलो. तर मग चला तळी वगैरे भरतो. भेटूया तळी वगैरे भरून. जय मल्हार. अरे महादेव चिंतामण मोरया देवगल जरा
देव पण ते देव हवे महादेव चिंतामणमध्ये देव गेल देवाळी नाना बळी गजानन जातो एवढं कर मला तळी वगैरे भरून झाली आणि आजच्या व्हिडिओला आपण इथे एंड करूया. तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी योगेश चत्तर या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर करायला विसरू नका. हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा. चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.